राशिवडेतील नागेश्वर मंदिरात पहाटे विविध धार्मिक विधी झाले। दर्शनासाठी राशिवडे आणि परिसरातील हजारो भाविकांनी गर्दी केली होती। यावेळी भाविकांना उपवासाच्या पदार्थांचं वाटप करण्यात आलं। दरम्यान नागपंचमी निमित्त घरोघरी चिखलाच्या नागोबाचं पूजन करण्यात आलं। करवीर तालुक्यातील स्वयंभूवाडी इथं स्वयंभू महादेव मंदिरात पहाटे माजी सरपंच सदाशिव बाटे, पुजारी भगवान गुरव, रघुनाथ गुरव यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी झाले। त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलं। दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती। मंदिर परिसरात खेळणी, खाद्यपदार्थांचे स्टॉल मांडण्यात आले होते। सर्जेराव पाटील यांनी प्रसादाचं वाटप केलं। दरम्यान व्हिजन चॅरिटेबल ट्रस्ट आणि हॉस्पिटलच्या वतीनं भाविकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं। यावेळी आयोजित रक्तदान शिबिरात 50हून अधिक दात्यांनी रक्तदान केलं। राधानगरी तालुक्यातील माझगाव इथल्या नागनाथ देवालयात आज नागदेवतेच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती। पहाटे 5 वाजता अभिषेक आणि नियमित पूजा आटोपल्यानंतर नागदेवतेच्या दर्शनासाठी गर्दी झाली। माझगाव इथं पूर्वापार जिवंत नागाचं पूजन करण्याच्या प्रथेला बंदी घातल्यानं नागाच्या मूर्तीची पूजा करण्याची प्रथा सुरू करण्यात आली आहे। दरम्यान कोल्हापूर गारगोटी रोड ते माझगाव गावापर्यंत येणाऱ्या भाविकांसाठी प्रवीण चौगले युवा मंचनं मोफत रिक्षांची सुविधा दिली होती। मंदिर सभागृहात दिवसभर शाहिरी गाण्यांचे कार्यक्रम सुरू होते। स्थानिक देवस्थान समिती आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्वच्छता कुंड्या, पाणपोई, स्वच्छतागृहांची सोय केली होती। नागिणखंडी डोंगरावर नागनाथ देवालयाचं मुख्य अधिष्ठान आहे। या ठिकाणी पायी चालत जात दर्शन घेण्यासाठी भाविकांमध्ये उत्साह होता।